आय न्यूज 28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना ठाणे जिल्हा कार्यकारिणी जाहीर। अध्यक्षपदी RS खैरनार, कार्यवाहपदी दीपक दिनकर तर कोषाध्यक्षपदी राजेंद्र पाटील यांची बिनविरोध निवड। माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना ठाणे जिल्हा संघटनेची सभा 8 गाव विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालय कोण तालुका भिवंडी जिल्हा ठाणे या ठिकाणी शनिवार दिनांक 31 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता घेण्यात आली। सदर सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणे, मागील जमा खर्च मंजूर करणे, पुढील अंदाजपत्र तयार करणे, पुढील 3 वर्षाकरिता नवीन जिल्हा व तालुका कार्यकारी मंडळाची निवड करणे, कर्मचाऱ्यांच्या मागील प्रलंबित प्रश्नांबाबत सद्यस्थितीची माहितीबाबत आदी विषयांवर चर्चा करण्यात आली। यावेळी सदर सभेस भरत जाधव माजी अध्यक्ष माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना ठाणे जिल्हा, प्रमोद पाटील साहेब महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळ उपमहासचिव, कार्याध्यक्ष RS खैरनार, उपाध्यक्ष शरद धानके, उपाध्यक्ष कुणाल दोंदे, उपाध्यक्ष शांताराम आरोटे, उपाध्यक्ष गोविंद घावट, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, उपकार्यवाह सुनील हिरराव, उपकार्यवाह सीताराम शेळके, रामदास म्हात्रे, उपकार्यवाह योगिता गोराडकर, तपासणी महेश भगत अंतर्गत हिशेब तपासणीस वंजारी सर्व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सदर सभेमध्ये 2026 ते 2029 या 3 वर्षाकरिता नवीन जिल्हा कार्यकारिणीची निवड बिनविरोध करण्यात आली। यामध्ये अध्यक्षपदी RS खैरनार, कार्यवाह दीपक दिनकर, कार्याध्यक्ष रवींद्र राजपूत, उपाध्यक्ष शरद धानके, उपाध्यक्ष कुणाल दोंदे, उपाध्यक्ष गोविंद घावट, उपाध्यक्ष श्रीमती योगिता गोराडकर, कोषाध्यक्ष राजेंद्र पाटील, उपकार्यवाह राजेश सासे, उपकार्यवाह महेंद्र ठाकरे, सुजाता जगदाळे आदींची बिनविरोध निवड करण्यात आली। नवीन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटना ठाणे जिल्हा यांच्या वतीने शाल, पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले व त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। इंडिया न्यूज 28 साठी भिवंडीहून मुख्य प्रतिनिधी शिवाजी राऊतची रिपोर्ट। महामंडळाचे सुद्धा उपाध्यक्ष आहे आणि त्याच्यानंतर त्यांची उपाध्यक्ष पद महत्वाचं असं आहे की ते महामंडळावर त्या जिल्ह्यातून उपाध्यक्ष म्हणून महामंडळाच्या मिटिंगला अटेंड करावं लागत असतं, म्हणून त्यांची पण आपण फेरनिवड केलेली आहे। त्याच्या आधी ते उपाध्यक्ष होते। सल्लागारमध्ये आम्ही सर्व सेवानिवृत्त झालेले अशी माझी पदाधिकारी आहोत, परंतु संघटनेचं काम व्हावं, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा न्याय मिळावा यासाठी या नवीन कमिटीच्या सोबत आम्ही सर्व एक मार्गदर्शक म्हणून त्यांच्याही कांद्याला काटा लावून आम्ही त्यांच्या सोबत असू। त्याच्यामध्ये प्रमोद पाटील आहेत, सल्लागारमध्ये रामदास म्हात्रे आहेत, बबन वंजारी आहेत, सुनील हिरराव, शांताराम आरोटे, भरत जाधव आणि SD डोंगरे, अरुण जाधव आणि यांचं राम पाटील एक नाव घ्या, तेही दरवेळेला असतात। तर अशी सल्लागार आहेत तर असे या ठिकाणी निवड केलेली आहे। तर मी